आवाज चेक करा एकदा क्लिअर येतोय. आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना. हा चालन स्टार्ट करू आपण, 1 मिनिट द्या फक्त. स्क्रीन शेअर केली दिसते सगळ्यांना. ओके, चला आता स्टार्ट करू, जास्त वेळ न घेता. सगळ्यात पहिलं आज लय मला 10,000 पण देऊ शकता. किती? 10,000 क्वांटिटी, 20,000 क्वांटिटी पर्यंत जाऊ शकता. म्हणजे तुमच्यावर डिपेंड असेल. 350 क्वांटिटी घ्यायच्या, 340 घ्यायच्या, 330 घ्यायचे, हे सगळं तुमच्यावर डिपेंड असणार. त्यामुळे इथं काही फिक्स नसतं की सर 1 लॉट घ्यायचा, 2 लॉट घ्यायचे, 3 लॉट. ते थोडंसं बाहेर चालतं. तुमचं फॉरेक्स असेल किंवा स्पेशल ऑप्शन्स असेल त्याच्यामध्ये चालतं लॉट. इथं काही लॉट फिट नाही. तर क्वांटिटी, नेमकं क्वांटिटी किती घ्यायच्या हे एक इम्पॉर्टंट आहे ना. नेमकं क्वांटिटी किती घ्यायची. आता आपण डोळे दाखवून किती पण क्वांटिटी घेत बसणार का. आता एक्झाम्पल घेऊ. आता XYZ स्टॉक्स समजा आपल्याला कुठं बाय करायचं, त्याला 100 रुपयाला बाय करायचे. 100 रुपयाला बाय करायचे. आणि तुम्हाला माहितीये बाय करत असताना आपण काय करतो, स्टॉप लॉस कुठे लावतो, खालच्या साईड लावणार ना. लॉस कुठे होणार, आपण जर एखाद्या शेअरला ह्या पॉईंटला बाय करतोय, शेअर इकड साईड वरी गेला, आपल्याला प्रॉफिट होणार, त्यामध्ये काही डाऊटच नाही. पण जर इन केस तो वरच्या साईडला न जाता खाली येत असेल, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या पॉईंटला जर लॉस बुक करणार ना आपला सर्टन लेवलला, तर मग तो झाला आपला स्टॉप लॉस. आणि स्टॉप लॉस हा नेहमी लॉजिकल असतो, म्हणजे काही ना काही त्याच्या मागे रिझन पाहिजे. आता जसं हॅमर कॅन्डल, ही हॅमर कॅन्डल बनली, हॅमर कॅन्डलचा जो लो पॉईंट आहे, आपण हा स्टॉप लॉस का घेतला, कारण ह्याच्या खाली आपण समजून चालायचं की ज्या लोकांनी बाय केलं किंवा ज्यांनी बायर स्ट्रेंथ आणली होती, ते सगळे वापस एकदा कॉन्फिडन्स लूज झाला त्यांचा, किंवा वापस एकदा मार्केटमध्ये सेलर्स ऍक्टिव्ह झाले, आणि आपण आपलं इथं लॉस बुक करून घेऊ ह्या पॉईंटला, जो काय लॉस असेल तो आपल्या क्वांटिटी प्रमाणे. तर मग काय करतोय आपण, असं समजा हॅमर कॅन्डलला आपण 100 रुपयाला बाय करतोय, आणि स्टॉप लॉस किती आहे आपला, 90 रुपयाच्या आसपास स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस किती आहे आपला, जवळपास 90 रुपयाच्या आसपास आपण स्टॉप लॉस ठेवून चाललो. याच्यामध्ये लॉस झाला तर आपण ह्या स्टॉप लॉसच्या आसपास आपली पोझिशन कट करू. पण आता क्वांटिटी किती घ्यायची, तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे बघा. टोटल रिस्क डिवायडेड बाय स्टॉप लॉस. हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक टाइमला माइंड मध्ये फिट झाला पाहिजे बरं का. ऍक्युरेट नाही, ऍक्युरेट फॉर्म्युला नाही की सर पिन टू पिन निघलं पाहिजे, एका टाइमला परफेक्ट क्वांटिटी निघलं पाहिजे, नाही. आपला जसा एक्सपिरियन्स होईल का तसं आपण मनामध्ये कॅल्क्युलेट करतो क्वांटिटी विदिन 1 सेकंद. 1 सेकंद पण नाही झाला, त्यापेक्षा पण कमी टाइम मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघा, टोटल रिस्क किती आलं, आपल्याकडे सर्टन कॅपिटल आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळं कॅपिटल असतं, कोणाकडे 12,000 आहे, कोणाकडे 15 आहे. मी रोड मॅप सांगितलं त्याप्रमाणे सांगितलं 20,000च्या आतमध्ये कॅपिटल ठेवा. जेवढं कमी ठेवता तेवढं तुम्हाला स्किल डेव्हलप करायला इझी होईल. तर आता बघा, एक्झाम्पल घेतलं आपण, 10,000 रुपयाचं कॅपिटल आहे. आपण कॅपिटल किती आपल्या सगळ्याकडे, 10,000च्या आसपास कॅपिटल आहे आपण. तर रिस्क किती घ्यायची आपल्याला याच्यामध्ये, फक्त 2% एका ट्रेडला. इंट्राडेची गोष्ट आली बरं का, इंट्राडेचं बोलून द्या पहिलं. कॅपिटल 10,000, तर आपण एक जो ट्रेड घेणार आहे किंवा त्या हॅमरच्या बेसिसवर एंट्री करणार, त्या टायमाला आपलं रिस्क किती गेलं पाहिजे माहिती आहे, फक्त 2%. त्यापेक्षा जास्तही नाही गेलं पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही गेलं पाहिजे, एकदम स्टँडर्ड आपण मेंटेन ठेवले. आता 2% रिस्क का, हे बघा, आपण घ्यायला इथं 20% पण घेऊ शकतो. आपल्याला इथं कुणी रोखणार नाही, इथं काय रूल्स रेग्युलेशन्स नाहीये, वाटेल ते आपण मनाचे राजे काय करू शकतो आपण. पण आपल्याला काय करायचंय,
खेळामध्ये लॉंग टर्म पर्यंत टिकायचंय. विकेट पडू द्यायची नाही आपली पहिल्याच बॉलला. आपली जर विकेट नाही पडली तर मला एक आहे विश्वास की आपण आज न उद्या काही काही चांगलं करूच. मग आता 2% रिस्क का घेतोय की आपल्याला कॅपिटल संपवायला कमीत कमी 50-60 ट्रेड घेणे. 50-60 म्हणजे जवळपास 2-3 महिने ट्रेडिंग करणे बळच. आणि मला एक माहिती आहे एवढा दिवस बॅक टू बॅक लॉस तर होणार नाही. आपण एवढं पण आपलं एवढं खराब नाही की आपलं रोजच लॉस होईल, नाही ना. त्यामुळे आपण काय करणार 2% रिस्क ठेवतो. इन केस जर स्टॉप लॉस जरी झाला तर कॅपिटलचे किती कमी झाले फक्त आपल्या 2%. 2% एकदम मिनिमम. तुम्ही तुमच्या परीने वाढवू पण शकता, पण माझं सजेशन असेल की 2% एकदम परफेक्ट आहे. याने काय होतं सायकोलॉजी आपली प्रॉपर राहते. सायकोलॉजीला इम्पॉर्टंट आहे ना. इनकेस जर मी 20% घेतलं तर मला एनी टाइम भीती राहील माइंडमध्ये की यार माझं कॅपिटल अचानक उडून गेलं तर मग काय. त्या भीती जर कमी करायची असेल तर आपण स्टँडर्ड मेंटेन ठेवू की 2% रिस्क घेते. आता मग एंट्री कुठे आहे आपली 100 रुपयाच्या आसपास, स्टॉप लॉस कुठे आहे 90 रुपयाला. तर मग टोटल रिस्क किती झालं, टोटल रिस्क किती आहे आपलं, कॅपिटल किती आहे 10,000. तर आपलं त्यातलं 2% म्हणजे किती झालं, टोटल रिस्क किती आपलं 200 रुपयाचं. त्या एका ट्रेडला आपण लॉस घ्यायला तयार आहे. मला लॉस झाला तर मी 200 रुपयाचा लॉस घेऊन बाहेर पडेन त्या स्टॉक्स मधनं. आता स्टॉप लॉस किती इथं, स्टॉप लॉस किती आहे कोणी कॅल्क्युलेट करून सांगू शकतो. माझा लॉस झाला तर किती पॉईंटचा लॉस होईल इथं, कोणी एक जण आहे किती किती पॉईंटचा. ओके डन. 10 पॉईंटच्या आसपास माझा स्टॉप लॉस आहे. मी असं इमेजिन करून चाललो 10 पॉईंटचा आहे. आता मी तर काय करेन त्याला डिवाइड करेन 200 डिवाइडेड बाय 10. आता माझा फॉर्म्युला काय सांगतो, मला किती क्वांटिटी घ्यायच्या त्या शेअरच्या, फक्त 20 क्वांटिटी घ्यायच्या. 20 क्वांटिटीच्या पुढेही नाही जायचं आणि मागे नाही जायचं. ट्राय करायचं जेवढ्या भेटतात तेवढ्या घ्यायच्या. कधी कधी काय होतं कॅपिटल जास्त लागतं तेवढं नसतं ना, मग आपण 2-4 कमी करू शकतो. त्याच्यात तर करणं आपलं ऍडजस्टमेंट करावं लागणार. परफेक्शन काहीच नसतं, आपलं ऍडजस्ट करणे. किती, टोटल रिस्क डिवाइडेड बाय स्टॉप लॉस. वापस एकदा सांगतो, आपण एखादा XYZ ट्रेड 100 रुपयाला बाय करणार आहे. आपण काय ठरवलं 90 रुपयाला मी माझा लोन बुक करेल त्याच्यामध्ये 90 रुपयाला. तर शेअरच्या प्राइस नुसार म्हणतोय बरं का, आपल्या कॅपिटल नुसार नाही. शेअर सध्या 100 रुपयाला चालू आहे, 100 रुपयाच्या आसपास बाय करतोय. तर मी ठरवतो की शेअर जर 90 रुपयापर्यंत पडत खाली आला तर मी माझा 90 रुपयाला लॉस बुक करेन. मग आता क्वांटिटी किती घ्यायच्या, आपण डोळे दाखवून 500 क्वांटिटी घेऊ, कधी 20 घेऊ, कधी 45 घेऊ. त्यांनी काय होऊन जातं, आपण अनप्रोफेशनल काम करतोय. एकदम असं चालू आहे म्हणून काहीतरी एक दिवशी 20 घेतल्या, कधी 40 घेतल्या, कधी 45 घेतल्या, कधी 2 घेतल्या. त्याने काय होऊन जातं, अकाउंटची ग्रोथ पण होत नाही आणि ब्रोकरेज जास्त लागतं. ब्रोकरेज म्हणजे काय, आपला जो ब्रोकर आहे तो आपल्याला जास्त चार्जेस करतो. आपण ट्राय करणार कॉन्स्टंट क्वांटिटी ठेवायच्या. 2% किती घेणार आपण रिस्क एका ट्रेडला. कॅपिटल प्रत्येकाचं वेगळं असेल बरं का. कोणाचं कॅपिटल असेल 20,000 रुपये, 20,000चे 2% किती झाले 400 रुपये. कोणाचं कॅपिटल असेल सर माझं 12,300 रुपये कॅपिटल आहे. आता काय करू मग, 12,300 2% कॅल्क्युलेट करा. आय थिंक 250 रुपयाच्या आसपास येऊन जाते. कोणाचं कॅपिटल असेल सर माझं 5,000 कॅपिटल आहे, 100 रुपयाची रिस्क झाली तुमची. किती घ्यायचंय, तुमचं जे अकाउंट मध्ये बॅलन्स आहे त्याचं फक्त 2% रिस्क घ्यायचंय, 2%. आणि मग आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, टोटल रिस्क डिवाइडेड बाय स्टॉप लॉस. टोटल रिस्क काय आपलं 2%. कॅपिटल किती येते तुमचं तुम्हाला माहिती आहे. आपण समजा जे असेल ते कॅल्क्युलेशन नुसार 200 रुपयाचा रिस्क आहे त्यामध्ये. तर स्टॉप लॉस किती पॉईंटचा घेईन मी 10 पॉईंटचा ऍज पर माय स्ट्रॅटेजी म्हणा, किंवा तो आपलं जे बीसीसीवर एंट्री घेतो तिथं. आणि मग मला क्वांटिटी किती घ्यायची त्याच्यामध्ये फक्त 20. आता एक्झाम्पल देतो तुम्हाला. एनटीपीसीचा स्टॉक स्लो. आता इथं बघा, एक सेकंद या. इथं काय म्हणली, हॅमर म्हटली आपल्याला ह्या पॉईंटला बाय करायचे. आपण हॅमरच्या बेसिसवर बाय करत नाही, पण तरी पण एक्झाम्पल घेऊन चला, आपला बाय करायचे. किती रुपयाला बाय करायचं, इथं जर बघितलं तुम्ही माझ्या स्क्रीनच्या राईट हँड साईडला ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये इथं प्राइस दिसते तुम्हाला, ही प्राइस दाखवती की सध्या करंट कुठं प्राइस चालू आहे, किंवा आपल्याला जे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली ते कुठपर्यंत देऊ शकते. खालच्या साईडला इथं टाइम आहे, इथं टूल बॉक्स आहे, वरच्या साईडला तुम्हाला थोडासा डाटा देतो, किंवा त्या कॅन्डलची ओपनिंग प्राइस काय, हाय काय, क्लोज काय. आपल्याला ही कॅन्डल मध्ये लगेच क्लिक केलं का, ही कर्सर आहे का असं घेऊन गेलो मी, लगेच दाखवतात. हे बघा चेंज होतं ना, सगळं दाखवत. हॅमरची सध्या बाईंग किती करायची आपला 331.5 रुपयाला, असं इमॅजिन करू, कॅल्क्युलेशन करून आपण सगळे सोबत. 331.5 रुपये. कोणीतरी एक कॅल्क्युलेटर ओपन ठेवा बरं का, मी इकडे कॅल्क्युलेटर वगैरे ऑन करत बसणार नाही. मी 331.5 रुपयाला शेअरला बाय करायचं ठरवलंय. 1 सेकंड लागणार बरं का. तू म्हणतो सर कॅल्क्युलेशन करत बसलो शेअर माझा 5 पॉईंट वर जाईल, ते टाइम सोबत येईल. 2-3 दिवसात लगेच येणार नाही, 5-6 दिवसानंतर ऑटोमॅटिकली माइंड मध्ये आपण विदिन सेकंड मतलब क्वांटिटी कॅल्क्युलेट करू. स्टॉप लॉस कुठे, हे कॅन्डल चालवला. स्टॉप लॉस कुठे येईल आपला
₹331 ऍज पर द शेअर प्राइस. ₹331 आसपास शेअर येतोय पडत पडत. इथून मी बाय केलं तर वरीनं जायच्या ऐवजी लाल कॅन्डल बनवत बनवत खाली येतोय, तर हा लॉस पॉईंट माझा झाला. इथं मी लॉस बुक करायला तयार आहे. तर मग आता आम्ही क्वांटिटी किती घेणार? आता एक काम करून आपण 15,000 कॅपिटल इमॅजिन केलं. तुमच्या अकाउंटमध्ये ₹15,000 बॅलन्स आहे. काय असेल ते तुम्ही ठरवून घ्या. ₹15,000 आसपास तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे. आणि आपला रूल काय सांगतो आपल्याला? हा रूल तुमच्या माइंडमध्ये फिट करून घ्या बरं का. तू म्हणता सर हे चेंज होत राहतं का? माझं म्हणणं चेंज कधीच करू नका. 2% परफेक्ट झाला एकदम. एका ट्रेडला आपण 2% आसपास लॉस घेणार आहे. आता याच्यामध्ये टोटल रिस्क किती झालं आपलं? टोटल रिस्क किती झालं आपलं? जवळपास याचं 2% म्हणजे किती? ₹300. आणि स्टॉप लॉस किती आहे आपला? त्या दोघांचा डिफरन्स किती झाला? मी जिथं बाय केलंय आणि ज्या पॉईंटला माझा स्टॉप लॉस डिफरन्स किती? फक्त 0.5 पैशाचा. कॅपिटल किती? 15,000. 15,000 2% रिस्क म्हणजे किती झालं? ₹300. तर माझा स्टॉप लॉस किती? 0.5. तर तुम्ही याला काय केलं असेल ते वजाबाकी वगैरे तुम्ही जे शाळेत शिकलेलो जे ना आपण आता एवढं तर एकदम इझी आहे. किती झालं? 150 क्वांटिटी. 150 किती येतात बघा बरं एकदा. किती क्वांटिटी येते? 600 का 150? ते बघा, अर्धे जण 150, अर्धे जण 600. नेमकं एक्झॅक्ट व्हॅल्यू काय? परफेक्ट 600. तर आपल्याला किती शेअरच्या क्वांटिटी घ्यायच्या त्या? जवळपास 600 क्वांटिटीच्या शेअरच्या आपल्याला बाय करायच्यात. अगेन एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला. लय मोठ्या डिफिकल्टला गेलो आपण. थोडंसं काय करू, HDFC लाईफ कडतो. एकदम बॉटमला बघायची आपला हॅमर बनली. हा इथं बघा शेअर पडत 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 आला. इथं एक हॅमर बनली. इमॅजिन करा आपण कुठं बाय करतोय त्याला. किती एक्झॅक्टली इथं दिसते तुम्हाला प्राइस किती कॉर्नरला? ₹783 बाय करतोय आपण त्याला. ₹783 बाय करतोय आणि स्टॉप लॉस कुठे माझा? 782चा. म्हणजे ₹1 आसपास माझा स्टॉप लॉस आहे. किंवा एक काम करून घ्या, ₹2 स्टॉप लॉस पकडू. हे किती डिस्टन्स आहे सगळं? 2 पॉईंटचं माझं डिस्टन्स आहे सगळं. मी एंट्री करतोय आणि त्यानंतर स्टॉप लॉस. कॅपिटल किती आपलं? 15,000. 15,000चे 2% किती झाले? तू म्हणतो सर माझं कॅपिटल चेंज होत राहिलं तर? मग सिंपल आहे. 2% त्यानुसार कॅल्क्युलेट करायचं. कॅपिटल तुमचं ₹14,400 झालं, ₹500 झालं समजा, तर त्यानुसार कॅल्क्युलेट करा. ₹290 रिस्क घ्या. चेंज करत राहायचं. रिस्क किती आपलं? 300 डिवायडेड बाय किती? 2. आता उत्तर किती येईल? किती क्वांटिटी घेऊ शकतो आपण? 150 क्वांटिटी या शेअरची आपण पंच करू शकतो तिथं एकदम इझिली. क्लिअर का? क्लिअर का? हा, 150 क्वांटिटी आपण त्या शेअरच्या बिंदास तिथे घेऊन टाकायच्या. काही टेन्शन नाही. कधी कधी काय होतं, आता इथं थोडासा ड्रॉबॅक आहे. प्रत्येक गोष्ट चांगली येते त्यासोबत काही काही वाईट पण येतं. तर मग ड्रॉबॅक काय माहितीये का? आता इथं चेक करा. 150 क्वांटिटीला एकच सेकंद इंट्राडे सिलेक्ट करतो. इथं लागताय जवळपास ₹24,000. इथं किती लागताय? ₹24,000 आणि आपल्या अकाउंटमध्ये फक्त ₹15,000. सर आता कसं करायचं आम्ही? हे ड्रॉबॅक याचा. हे जे आपण जे रिस्क मॅनेजमेंट फॉलो करतोय त्याचा ड्रॉबॅक एवढाच आहे, आपलं कधी कधी कॅपिटल कमी पडतं. कारण की स्टॉप लॉस हा एकदम कमी आहे. 2 पॉईंटचा स्टॉप लॉस म्हणजे ऑलमोस्ट काहीच नाहीये. कारण की आपण त्या हॅमरच्या बेसिसवर डिसिजन घेतोय. पण आपण जेव्हा पुढे स्ट्रॅटेजी जाऊ का, मग त्या टायमाला परफेक्ट बसणे. कारण स्ट्रॅटेजी आपली काही एक कॅन्डलचा स्टॉप लॉस देत नाही. स्ट्रॅटेजीमध्ये कमीत कमी 3-4 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो. त्या टायमाला परफेक्ट येईल. पण आपण मग काय करणार? ठीक आहे, आपण एक काम करू, कम्फर्ट करू, आपण 120 क्वांटिटी करू. आपल्या रेंजमध्ये येते का? नाही. 100 क्वांटिटी करून बघा. ज्या टायमाला तुम्हाला वाटेल हे 100 क्वांटिटी सर मी घेऊ शकतो, घेऊन टाका. कधी कधी थोडंफार प्लॅन मध्ये चेंजेस करायला लागतात. एक्झाम्पल देतो तुम्हाला. काही काही स्टॉक्सला काय होतं, स्टॉप लॉस लय कमी राहतो बारीक. त्या टायमाला आपल्याला आपल्या प्रमाणे कम्फर्टनुसार चेंज करायला लागतं. ही हॅमर आहे. किती? ₹1,813 बाय केला आपण याला. स्टॉप लॉस किती? जवळपास 7 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. 300 डिवाइडेड बाय 7 करा. काय उत्तर येईल? तुमच्या क्वांटिटी एकदम इझिली येऊन जातील ह्या स्टॉक्स मध्ये एकदम इझिली. फक्त कधी कधी काय करायचं, सर कॅपिटल तिथे दाखवते 18,000, माझ्याकडे 15,000, मग 2-4 क्वांटिटी कमी करा, काही प्रॉब्लेम नाही. आपण वाढवत नाही हे भारी बरं का. वाढवण्यापेक्षा कमी करणे कधी फायदेशीर असतं. कारण की ही ट्रेडिंग आहे. ट्रेडिंग मध्ये जर तुमचा ऍटिट्यूड असा असेल की सर विदिन नेक्स्ट मंथ मला श्रीमंत व्हायचे, देन दुसरं काहीतरी सापडा. खूप सारे पर्याय त्यामध्ये. लॉटरीचं तिकीट पण भारी आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे. सध्या क्रिकेटचं ते IPL सीझन संपलंय.
इथं कसं आहे माहितीये का, लॉंग टर्मचा खेळ आहे हा पूर्ण. मार्केट आजही ओपन आहे, 20 वर्षानंतर पण ओपन आहे. मग आपला पर्स्पेक्टिव्ह कसा पाहिजे, मी एक काम करणार आहे, मग कॅपिटल माझं झिरो होऊन देणार नाही, असा ऍटिट्यूड होऊन चला तुम्ही. कॅपिटल जर झिरो नाही झालं, आपण 100% काही ना काही चांगलं करूच. कॅपिटल जर आपलं 2 दिवसात उडत असेल तर मग विचार करायची गोष्ट आहे. लाखामध्ये कॅपिटल असेल तरी 2%, काही इश्यू नाही. लाखामध्ये कॅपिटल असेल तरी मी 2% रिस्क घेतो, काही प्रॉब्लेम नाही. हा, पण ज्या टायमाला कॅपिटल तुमचं सडनली 1 CR 2 CR पशी जाईल का, मग तो आपण 1% रिस्क घेतली ना, तरी मोर देन इनफ आहे, लई इनफ आहे, मोर देन इनफ. 1% जरी घेतलं तरी. आता हे फॉर्म्युला तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवा. आता इथपर्यंत झालं हे क्वांटिटीचं. तुम्ही माइंडमध्ये इथून पुढे कॅल्क्युलेट करा, स्टार्ट करा. आता याच्यानंतर एक पॉईंट येतो की हे बघा, इंडियन मार्केटचं एक ड्रॉबॅक आहे. इंडियन मार्केट बंद होतं 3:30 वाजता, 5-6 तास चालतं, 9:15 ओपन झालं, 3:30 वाजेपर्यंत चालतं, त्यानंतर बंद होऊन जातं मार्केट आपलं. निफ्टी 50 चार्ट लो आपण, एक सेकंद द्या. निफ्टी 50 म्हणजे काय, इंडियातल्या टॉप 50 कंपनीचं मिळून बनलेलं इंडेक्स. काय, एक सेकंद. हा, तर हे बघा, जे इंडेक्स आहे हे टॉप 50 कंपन्यापासून बनलेलं इंडेक्स आहे. एक सेकंद. तर याचा पॉईंट काय माहिती, इंडियन मार्केटचा टोटल 3:30 वाजता बंद होतं, तर मग काय होतं, सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी ओपन होतं 9:15 ला, काल कुठं बंद झालं, आता बघा एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथे बघा कोणत्या दिवसाचं आहे, 24 जूनचं आहे. 24 जूनला कुठं बंद झालं, जवळपास आपण बंद झालो 25,070 रुपयाला बंद झालो आपण. 25,070 रुपयाला हा इंडेक्स बंद झाला. दुसऱ्या दिवशी ओपन कुठे झाला तो सरळ 25,170 ला, म्हणजे किती, 100 पॉईंट तो गॅप अप ओपन झाला. याला गॅप अप, वरच्या साईडला ओपन होणं, जिथं बंद झालाय 3:30 वाजता त्याच्यावरी जर ओपन होत असेल त्याला म्हणतात गॅप अप. आणि त्याच्या खाली ओपन होत असेल, समजा इथं बंद झालाय आणि खाली ओपन होत असेल, त्याला म्हणतात गॅप डाऊन. एक्झाम्पल बघा, इथं बघा आता परफेक्ट आहे. बंद कुठे झालाय, ह्या पॉईंटला बंद झाला इंडेक्स, दुसऱ्या दिवशी ओपन कुठे झाला, सरळ इथे. याला म्हणतात गॅप डाऊन, म्हणजे काय, खाली ओपन होणं, निगेटिव्ह साईन आहे. गॅप डाऊन म्हणजे काय, निगेटिव्ह साईन, आणि गॅप अप म्हणजे पॉझिटिव्ह साईन. आणि हे का होतं माहितीये का, आपलं इंडियन मार्केट तर 3:30 ला बंद होतं, पण बाकीचे जे मार्केट्स असतात, US मार्केट असेल, युरोपियन मार्केट असेल, चायनीज मार्केट असेल, जपानीज मार्केट, जेवढे पण ऑल ओव्हर आपले काय म्हणतात ग्लोबल मार्केट्स आहेत, तेवढे चालूच असतं ना. US मार्केट संध्याकाळी चालू असतं, युरोपियन मार्केटच आय थिंक 12:30 दुपारी ओपन होतं. का होऊन जातं मग, बाहेरच्या कंट्रीमध्ये एखादी बॅड न्यूज येणं, चांगली न्यूज येणं, ते अफेक्ट करतं. किंवा इंडियामध्ये पण काही ना काही चेंज होत राहतं ना. 3:30 नंतर आज थोडे 3:30 नंतर सगळ्या गव्हर्नमेंटला सुट्ट्या लागत्या, सगळ्या कंपन्या बंद होत्या, नाही. 3:30 नंतर पण काही ना काही गोष्टी घडत राहतात. मग त्या बेसिसवर मार्केट दुसऱ्या दिवशी गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होत असतं. आणि हेच एक मेन प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही शेअर्स मध्ये पण बघा, आपण एक्झाम्पल देऊ, ह्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाढतं, बाकी काही नाही. जे लोक चार्ट बघता का, सर अचानक मला समजतच नाही, तो चार्ट कधी वरी कॅन्डल दिसते, कधी गॅप दिसतोय, तर ते कारण काय, ह्याच्यामुळे. आता बघा, बंद झाला तो शेअर इथं रिलायन्स, ओपन कुठे झाला दुसऱ्या दिवशी, डायरेक्ट ह्या पॉईंटला. बंद कुठे झाला इथे, ओपन नेक्स्ट दी ह्या पॉईंटला ओपन झाला स्पेस मध्ये, याला म्हणतात गॅप अप. आणि त्याच्या एक दिवस पहिले काय झालं, इथं बंद झाला, ओपन झाला इथं, हे झाला गॅप डाऊन. म्हणजे इथं बंद झाला समजा तो शेअर असेल किंवा तुमचा इंडेक्स, आणि या पॉईंटला ओपन असेल वरच्या साईडला 2 पॉईंट किंवा 10 पॉईंट किंवा 2% पण, तर ते झालं तुमचं गॅप अप. आणि क्लोजिंगच्या खाली ओपत असेल तिथे झालं तुमचं गॅप डाऊन. क्लिअर. आता इंट्राडेचे एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, हे फक्त एक बेसिक झाले, खूप एकदम बेसिक माहित असणं गरजेचं आहे. तर इंट्राडे मध्ये आपण काम करतो, आता उद्यापासून आपण शेअर्स मध्ये काम करायला लागणार आहे. तर मग त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काही काही पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला नोट डाऊन करायचे. तुमची प्रॅक्टिस जेवढी होईल तेवढं चांगलं आहे त्यासाठी. हे बघा, शेअरचा कालच्या दिवशीचा हाय, हे नोट डाऊन करा बरं का. इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, या आपल्याला या बेसिसवर ट्रेड घ्यायचा नाहीये, पण एक काय म्हणता, एक अवेअरनेस असणं खूप जास्त गरजेचे. म्हणजे अवेअरनेस म्हणजे काय, पर्स्पेक्टिव्ह आपला क्लिअर होऊन जातो. आता बघा, शेअर समजा ओपन झाला आज इथं, आज किती तारीख आहे, 28 तारीख, ओपन झाला. ओपन झाल्यानंतर हा हाय मारला आणि ह्या पॉईंटला बंद झाला. ओपन कुठं झाला, ह्या पॉईंटला. त्या दिवशीचा लो पॉईंट कोणता आहे, सगळ्यात लोएस्ट पॉईंट कुठे आहे, हा. आणि त्या दिवशीचा हायेस्ट पॉईंट कोणता आहे, हा. आणि बंद कुठे झाला, इथं. तर या तिन्ही पण लेवल तुमच्यासाठी उद्यापासून तुम्ही जेव्हा पण चार्ट बघता का, त्या टायमाला अवेअर राहा. या तिन्ही पण लेवल माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. समजा एखादा शेअर आज ओपन झाला इथे, इथं ओपन झाला, तो स्लो अँड स्टडी जर वरी चालला, एक सेकंड, आवाज येतोय क्लिअर.
आवाज येतोय क्लिअर इकडे? एकदा सांगा बरं मला, थोडस हे झालं म्हटलं. ओके. तर बघा, हा झाला कालचा काय हाय, हे कालचा झाला लो, आणि हे बंद. तर आज जेव्हा मार्केट ओपन होतं का तो शेअर ओपन होतो ज्या पॉईंटला, तो काय करतो माहितीये का, ओपन झाल्यानंतर कालचा जो हाय याच्या आसपास रेजिस्टन्स घेऊ शकतो. रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याच्या आसपास जाऊन त्याला थोडंसं हडल्स भेटन. हडल्स म्हणजे तिथं थोडंसं तिकडनं खाली पडू शकतो तो, किंवा याला ब्रेक करून एकदम फास्ट वर जाऊ शकतो. आणि कालचा लो सुद्धा इम्पॉर्टंट राहतो. आणि जी क्लोजिंग पाहिजे, आपण जेव्हा पुढे जाऊ, लिक्विडिटी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली, तुम्ही शॉक होता. कालच्या क्लोजिंग प्राइसच्या बेसिसवर आपण मॉर्निंग मध्ये पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये ट्रेड घेऊ शकतो. पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये ही क्लोजिंग प्राइसच्या बेसिसवर. तुम्ही आता घरी जाणार का, तर चार्टला ना असं स्क्रोल करून बघा, कालच्या दिवशीचा हाय ब्रेक झाल्यावर कसं पॅनिक आलं हे बघा. हे 2 दिवसाचा हाय, हा जो शेअर आहे रिलायन्सचा 24 तारखेचा आणि 25 तारखेचा हाय, जर तुम्ही बघितला ऑलमोस्ट सेम आहे. काय केलं शेअरनं, ह्याच पॉईंटवरनं खाली पडला 2 दिवस झाले. मग आता 26 तारखेला काय झालं, पहिली कॅन्डल बघा तुम्ही 9:15 ओपन झाली, सेल साईडला गेली. पण जसं याला ब्रेक केलं, ब्रेक केल्यानंतर बघा किती शार्प रॅली आली, एकदम सिंगल साइड स्ट्रेंथ दिसते. हे बघा, कालचा हाय, कालचा हाय जसा तोडला, एकदम शार्प रॅली वरच्या साईडला. म्हणजे जे कालचा हाय आणि काल चालू, आता इथं बघा प्रिव्हियस डे चालू, इथं तुम्हाला समजत नसेल तर इथं स्क्रीनच्या ह्या पॉइंटला बघत जा, इथे डेट बघत जा. ही कॅन्डल इथं ओपन झाली, ही दिसते तुम्हाला हिरवी कॅन्डल, ही ओपन झाली आहे 20 तारखेची. आणि या सगळं जे मागचं ही दिसते तुम्हाला खिचडी, ही 19 तारखेची. तर हे लोच्या आसपास काय केला, सपोर्ट घेतला, पुश. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे इंट्राडे मधले, बाकी काहीच नाही. क्लिअर तुम्हाला? नाही नाही, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण इंट्राडे म्हटलो का, माइंड मध्ये क्लिअर करायचं की 5 मिनिटावर. इंट्राडे नाव आलं तिथं 5 मिनिट आली, आणि जिथं स्विंग ट्रेडिंग नाव घेईन तिथं समजून घेतं 1 डे टाइम फ्रेम. काहीच नाही, एवढंच फक्त तुमच्या माइंड मध्ये फिट ठेवायचं. तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका कसलं. आणि हे झालं इथपर्यंत. आता दुसरा एक पॉईंट आहे, हे पण नोट डाऊन करा, मी वापस वापस सांगत बसणार, लय इम्पॉर्टंट आहे बरं का. तुम्ही नोट डाऊन करणं लय गरजेचं आहे. टायमिंग लय इम्पॉर्टंट असतो, स्पेशली जर तुम्ही इक्विटीमध्ये काम करताय ना, टायमिंगला तोडच नाही. टायमिंग म्हणजे काय, मार्केट ओपन होतं 9:15, 9:15 ओपन झालं मार्केट, 3:30 बंद होतं. मग आता याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइम झोन पडता, की त्या टायमाला शेअर चांगले चालतात, कधी कधी गुत्ता. तर मग आपल्याला ते अवेअर राहणं गरजेचं आहे. आपण जो एखादा डिसिजन घेतोय ते आपण बरोबर ठिकाणी करतोय का एंटर, ते इम्पॉर्टंट. टायमिंग चुकली, तुम्हाला माहिती क्रिकेटमध्ये टायमिंग चुकली तर विकेट पडायचे चान्स असतात, ते सारखं सेम आहे. टायमिंग लय इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात पहिलं टायमिंग काय, शेअरचं सांगतो सगळ्यात पहिलं. 9:15 तुमचं काय असेल ते, 9:15 सकाळ 9:15 ओपन होतं ते 11 वाजेपर्यंत, तुम्हाला 11 AM पर्यंत तुम्हाला अपसाईड किंवा डाऊन साईडचे ट्रेंड्स बघायला भेटतात. ट्रेंड्स म्हणजे कसे, अशा प्रकारचे. एक तर शेअर शार्पली वरी जाणार, किंवा एखादा शेअर तुम्हाला शार्पली खाली येताना दिसन, एकदम शार्पली पहिल्या 1 तासामध्ये. म्हणजे मार्केट त्या टायमाला एकदम 90 डिग्री मध्ये मोमेंटम करतं. सिंपल माइंड मध्ये ठेवून त्याला अशा प्रकारे मोमेंटम करतो पहिल्या 1 तासामध्ये. हे अशा प्रकारे एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथं बघा, इंडसइंड बँकचा चार्ट लावला आपण, रॅन्डमली बघू आपण, काय असं लिमिट लावून नाही बसलं आपण की हेच बघायचं तेच बघायचं. कधीचा चार्ट या 26 तारखेचा, 26 तारखेनंतर बघा पहिल्या 1 तासामध्ये किती शार्प फॉल झाला, म्हणजे 90 डिग्री मध्ये खाली पडलाय तो. ह्याच्या बेसिसवर आपण काही करायचं नाही बरं का, वाकडे तिकडे डिसिजन घ्यायचं नाही, फक्त एक बॅक ऑफ माइंड मध्ये ठेवायचे. आता ह्या दिवशी ठीक आहे, मोमेंटम केलं नाही, एका ठिकाणी बंद झाला, एक दिवशी फेल जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपण लॉस घेऊ शकतो. 24 तारखेला काय आलं, पहिल्या 1 तासामध्ये कशी मोमेंटम भेटली, 90 डिग्री मध्ये. अगेन घ्या, पहिले 1 तासामध्ये बघा, 1 तास काय आला, 45 मिनिटांमध्ये 90 डिग्री म्हणजे कशी, 90 डिग्रीच नाही का आपलं मॅथ मध्ये एकदम शार्पली खाली पडणं किंवा शार्पली वरी जाणं, हे 90 डिग्री वर्ड यूज करते मी. इथं बघा, नाही एकदम 90 डिग्री मध्ये काय आलं, वरच्या साईडला मूव्ह झालं. इथं चेक करा, पहिल्या अर्ध्या 1 तासामध्ये कशी मोमेंटम आहे, 90 डिग्री मध्ये. म्हणजे जेणेकरून काय होऊन जाईल, तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी डेव्हलप करताय, आता तुम्ही म्हणता सर याचा नेमका फायदा कसा आहे. तुम्ही माझा क्लास केल्याचा अर्थ असं नाही तुम्ही माझ्या मेथड्स मरेपर्यंत यूज करू शकता. आपण टायमासोबत आपण आपलं स्वतःच काही काही डेव्हलप करत असतो.
ती क्युरियोसिटी ठेवा बरं का माइंडमध्ये, की यार मला माझं पण डेव्हलप करायचं आहे. मी सरचं घेईन, ट्रेड करेन 2-4 दिवस, 2-4 महिने, 2-4 वर्ष, पण स्वतःचं डेव्हलप कर. मग त्या टायमाला आपल्याला हे हेल्प करेन. 9:15 ते 10:30 90 डिग्री मोमेंटम. त्यानंतर काय होतं, मार्केट एक 11:15च्या आसपास शांत होऊन जातं टोटली. म्हणजे मार्केटमध्ये एकदम साईडवेज बघायला भेटते मोमेंटम तुम्हाला अशा प्रकारची. हे अशा प्रकारे तुम्हाला असं एकदम ट्रॅप वगैरे होता. जास्त ट्रॅपिंग ह्या पॉईंटला होती. कधी 11:30 ते 12:30 किंवा 12:45 पर्यंत तुम्हाला अशा प्रकारची मोमेंटम बघायला भेटतात. ह्याच्यामध्ये ट्रेडिंग नाही केली तरी चालेल. कोणत्या पट्ट्यामध्ये? ह्या पट्ट्यामध्ये ट्रेडिंग नाही केली तरी चालेल. कोणता टाइम येतो? 11 समजून घ्या 11च्या पुढे ते 1च्या आतमध्ये. हा टाइम एकदम खराब. म्हणजे ह्या टायमाला तुम्हाला ट्रेडिंग नाही केली ना तरी चालेल. असं समजून घ्या 2 तासाचा लंच ब्रेक आहे मार्केटपासून. मी ह्या टायमाला कधी ट्रेडिंग करीत नाही. तुम्ही जेवढे प्रोफेशनल ट्रेडरला फॉलो करता त्यांना मेसेज करून विचारा. ह्या टायमामध्ये इंडियन मार्केटमध्ये मोस्टली काय होतं, एका ठिकाणी मार्केट गुंतून पडतं आणि मग आपण काय करतो, एकतर जॉब करत असतो, एकतर उठतोच आपण 12-11 वाजता, मग त्यानंतर डायरेक्ट लॅपटॉप ओपन करतो आणि मार्केट मग त्या टायमाला गुंतलेला असतं. आपण इथं बाय करतो, मार्केट खाली जातं, आपण सेल करतो, मार्केट वरी जातं आणि इथं ट्रॅप होऊन जातो. मोमेंटमच भेटत नाही आपल्याला. भेटली तरी 2-3 रुपयाचा प्रॉफिट होतो आणि स्टॉप लॉस झाला 4-5 रुपयाचा. कारण काय, आपण चुकीच्या टाइमला एंटर करतो. हे झालं एक सेकंड टाइम झोन. थर्ड टाइम झोन कधीच आहे? 1 वाजल्यानंतर काय होतं, युरोपियन मार्केट ओपन होतं. युरोपियन मार्केट ओपन झालं त्यानंतर मार्केट काय करतं, एक नवीन ट्रेंड पकडतं. एक तो वरच्या साईडचा ट्रेंड पकडन किंवा खालच्या साईडचा ट्रेंड पकडन. तुमचा दोन्हीपैकी एक होऊ शकतं. कधी पण ते 1-1:15 नंतर जे ट्रेंड पकडतं मार्केट, वरच्या साईडला चालायला सुरुवात होतो शार्पली, एकदम शार्पली अप साईड किंवा डाऊन साईडला काय असेल ते त्या दिवशी प्रमाणे चलन तो. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट येतो, चलतं हे 2-2:30 वाजेपर्यंत चलतं. त्यानंतर काय करायचं, 2:45च्या पुढे ट्रेडिंगच करायची नाही. मी म्हणतो 2:30च्या पुढे ट्रेडिंग करायची नाही. तू म्हणता सर आधीच एकतर शनिवारावर सुट्टी, तुम्ही आम्हाला ट्रेडिंग पण करून द्यायला तयार नाही. हे छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत. आपल्याला इथं हमाली करायची नाही, दिवसभर ट्रेडिंग करत बसत नाही. आपल्याला क्वालिटी काम करायचे. काय करायचे, 2:30 नंतर मार्केटच्या नादीच लागू नका. सायकोलॉजी सांगतो, कसंच नादी लागायचं नाही मार्केटच्या. एखादा ट्रेड घ्यायचा, लई स्विंग ट्रेड आहे समजा तुमचा, स्विंग ट्रेड भेटणार आहे, मग थांबा. पण इंट्राडे मध्ये मी 2:30 नंतर ट्रेड केला, मला लास्ट आठवत नाही कधी केलाय. मी स्वतः सांगतो तुम्हाला, मी लास्ट 2:30 वाजता ट्रेड कधी केलाय मला आठवत सुद्धा नाही. काय होतं माहितीये का, आपण 2:30 वाजता ट्रेड घेतोय, 2:30 वाजता ट्रेड घेतात. ही जी सायकोलॉजी सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिले मार्केट बंद व्हायचे पहिले मार्केट अशा प्रकारे मूव्ह करतं बरं का, खाली पडतं, वरी जातं, त्यांनी काय होऊन जातं, आपला लॉस व्हायचा चान्स वाढतो. हे तर पहिला पॉईंट झाला. पण दुसरा पॉईंट काय माहितीये का, 2:30 ते 3:30 मध्ये किती तास आहे आपल्याकडे? फक्त 1 तास. 1 तासामध्ये किती कॅन्डल्स बनतात? 1 तासामध्ये किती कॅन्डल्स बनतात 5 मिनिटाच्या? कुणी आहे याच्यामध्ये सांगणार? किती कॅन्डल्स बनतात? 12 कॅन्डल्स. माझा विचार करा, कॉमनचा पॉईंट आहे, मी एखादा ट्रेड घेतो इंट्राडे मध्ये, मी ह्या पॉईंटला बाय करणार त्याला, तो जर इथं 15-20 मिनिटं गुंतून राहिला, 4-5 कॅन्डल एका ठिकाणी थांबला, मग काय होणार आहे? 12 कॅन्डल्स फक्त आपल्याकडे टार्गेट अचीव करायला. म्हणजे आपल्याला काय झालं, रिस्ट्रिक्शन आले. आता कोणत्या हलकीत 12 कॅन्डल मध्ये माझं टार्गेट झालंच पाहिजे. आणि 12 कॅन्डल मध्ये नाही टार्गेट झालं, मग काय करायचं? तिथनं तो, मला माहिती होतच नाही, 10 आउट ऑफ 8 टाइम्स टार्गेट भेटतच नाही ह्या टाइम मध्ये. फक्त काय करून तो 2 कॅन्डल ग्रीन बनवून, तिसरी रेड बनवून किंवा रेड वापस ग्रीन बनवून, तुम्ही म्हणता सर टार्गेट पण दिसतंय आणि लॉस पण दिसतोय, मग एंड ऑफ द डे मी फक्त 2-4 रुपयाच्या लॉसवर बंद केलं, मला ब्रोकरेजच लागलं. कारण काय, आपण सायकोलॉजी समजून घेत नाही. आपल्याला टाइम किती आहे? फक्त 1 तास. आणि 1 तासामध्ये ते शेअरला तुमच्यासाठी कमीत कमी 1-1.5 तास मोमेंटम करणे, म्हणजे किती? 1.5%. आपल्याला टार्गेट तर छोटं नाही लागत, आपलं पोट पण सगळ्याचं मोठं जे ना, आपण कमीत कमी ट्राय करतो 1-2% टार्गेट भेटावं, 1% भेटावं, 0.5%. मग त्या स्टॉक्सला तुमच्यामुळं एका तासामध्ये बळजबरी जाण्यावरी, आणि तो काही जाणार नाही. कारण की त्याला चालवलं आपल्या 4-5 क्वांटिटी, कमीत कमी तुमच्याकडे 4-5 हजार करोड पाहिजे, 4-5 हजार करोड, तेव्हा तो शेअर तुमच्या साईडला चलन. मग आपण बेटर ऑप्शन काय? 2 प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता. माइंडमध्ये क्लिअर करा. एक तर तुमच्याकडे 4-5 हजार करोड आहे, मग बिंदास लागन त्या गोष्टी करा. एखादा शेअर वरी घेऊन जा, एखादा शेअर खाली घेऊन या, तुम्हाला कोण रोखणार नाही. आणि नसल तर मग मार्केट सोबत तुम्हाला ट्यून करा. म्हणजे काय, मार्केट सोबत तुम्ही काय करा, ऍडजस्ट होऊन जा. दुसरं प्रेफर असेल मला असं वाटतंय. आहे कोणाकडे पहिलं? एकदा सांगतो तुम्हाला, आता स्ट्रक्चर कसं दिसतं बरं का मार्केटचं किंवा एका शेअरचं. आता मार्केट यूज करतोय का, तो शेअरला लागू होतं बरं का. ती मला हॅबिट झाली बोलायची. सकाळी अप ट्रेंड आला, समजा एक्झाम्पल येत आहे, अप ट्रेंड आला, अशा प्रकारे तुम्हाला एकदम शार्प रॅली बघायला भेटली. त्यानंतर काय होऊन जातं, डायजेशन होतं थोडंसं. आपण जसं जेवण केल्यानंतर आपलं स्लो अँड स्टडी डायजेशन होतं, आपण थोडंसं रेस्ट घेतो, त्यासारखं मार्केट काय करतं, रेस्ट घेतं. अशा प्रकारे दिसून तुम्हाला कधी
कोणता पिरियड हा 11 नंतर ते 1:15 आतमध्ये. त्यानंतर काय होतं मार्केटला, युएस मार्केट सॉरी आपलं युरोपियन मार्केट चांगलं ओपन झालं, एखादी चांगली न्यूज आली किंवा शेअर्सचे रिझल्ट चांगले यायला लागले, तर काय होतं, एक तर वरच्या साईडला जाईन तिकडनं शार्प, नाही ते एक तर खाली येईन, पण शार्प मोमेंटम कधी 2:30 वाजेपर्यंत. नेक्स्ट फेज, हे पहिला फेज, तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घ्या. हे पहिला फेज किती सांगितलं मी, 9:15 ते 11 पर्यंत पकडून घ्या. हे पहिला फेज झाला. सेकंड फेज, ट्रेडिंग करायचीच नाही. कोणत्या टाइम मध्ये, 11 ते कमीत कमी नेक्स्ट समजा 1 वाजेपर्यंत. 1 वाजेनंतर फुल ट्रेंड स्टार्ट होतो, एकदम अपसाईड डाऊन साईडच्या शार्प रॅली बघायला भेटतात. त्यानंतरचा ट्रेंड एक तर तुमचा अपसाईडला असेल किंवा डाऊन साईडला, आपल्याला हे एक्झॅक्टली माहित नाही, फक्त एक आपल्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे, आपण कुठे एंटर करतोय. आपण जर एखादा बाय साईडचा ट्रेड इथं घेतोय, आपल्याला एंट्री भेटली समजा 9:25 मग चान्स राहतो ना, प्रॉफिट भेटेल मला फास्ट, किंवा स्टॉप लॉस झालं तरी फास्ट होईल. हे कारणामुळे नेक्स्ट ट्रेंड कोणता आहे तुमचा, 2:30 वाजेपर्यंत, 1 ते 2:30. आणि त्यानंतरचा ट्रेंड कसा असतो माहिती तुम्हाला, 2:30 नंतरचा, हे अशा प्रकारचा फ्लक्च्युएट, हे असं. मार्केट बंद व्हायच्या पहिले काय करतं, थोडस ट्रॅप करतं, जे नवीन लोक आहे त्यांना बाहेर फेकतं, काही ना काही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू घडत राहते, कधी शेवटच्या अर्ध्या 1 तासामध्ये कंपल्सरी. आणि ते कारण पण काय माहितीये का, काय होतं, 3:20 किंवा 15 इंट्राडेला आपण होल्ड करू शकतो, त्यानंतर ब्रोकर तुमची पोझिशन काढतो. तर शेवटच्या 15-20 मिनिटात तुम्हाला माहिती आहे, ब्रोकर पोझिशन काढला सुरुवात झालं, तो शेअर तसा पण असा फ्लक्च्युएट करणार आहे, खालीवरी खालीवरी. त्यामुळे आपण काय करणार आहे, हे टाइम झोन कॅल्क्युलेट करून घ्या जेव्हा ट्रेड करताना, तुमच्या माइंडमध्ये ठेवा. आता एखादी एक्झाम्पल दाखवा तुम्हाला. आधी इथं बघा, काय असेल ती तुमची मोमेंटम झाली, 11 वाजेपर्यंत मोमेंटम भेटली, 11 नंतर काय झाला, तो पूर्ण एका डब्यात बंद होऊन जातो. तुम्हाला खालची मोमेंटम देणार ना, वरी जाणार, एका ठिकाणी बंद, अशा टायमाला प्रॉफिट करणं आवड. पण त्यानंतर सडनली काय होतं, जसं युएस मार्केट ओपन होतं, आता बघा युएस मार्केट सॉरी युरोपियन, 1 वाजल्यानंतर काय होतं, एक ट्रेंड भेटतो बघा, हे सिंगल साईड वरच्या साईडला, कुठे भेटेल, वरी भेटेल खाली भेटेल, पण आपलं काय टायमिंग बरोबर राहिली पाहिजे. मी सिंपल सांगतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये ट्रेडिंग अवॉइड करा, आणि 2:30 नंतर ट्रेडिंग करायची. आपल्या लिमिट घातली 9:15 ते 11, आणि समजा इन केस करायचं झालं 1 ते 2:30, हे दोनच आपल्याकडे टाइम आहे, ह्याच्या पलीकडे नादी लागायचीच नाही. करा एखाद दिवस ट्रेड, एखाद दिवस इंट्राडे मध्ये करू शकता, पण रोज याच्या नादी लागायचं नाही. ह्या टायमाला मी सांगतो तुम्हाला, 11ला मी लॅपटॉप फिपटॉप बंद करून मी बाहेर चक्कर मारून येईन, माझ्या शॉप एक सोडून 2, मी तिकडे जाऊन चक्कर मारा, लक्ष देईन कसं चालू आहे, पण मी मार्केटच्या नाद लागत नाही. मला माहिती ह्या टायमाला मार्केट मला 100% लॉस द्यायला बघन, आणि मी ते काही होऊन देत नाही. क्लिअर. हा, आपण जर ऑलरेडी ट्रेड घेतला असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. आपण जर ऑलरेडी ट्रेड घेतलेला असेल, आपण 10:30ला ट्रेड घेतलाय, आणि मग तो 12 वाजतील 3 वाजतील, मला तिथं घेऊन देणार नाही, पण मी नवीन ट्रेड घेणार नाही. कोणत्या टाइम मध्ये, मिडल टाइम मध्ये, त्या दोन्ही पण. चला, क्लिअर झालं तुम्हाला. ह्या गोष्टी क्लिअर लय इम्पॉर्टंट आहेत बरं का. आपण काय करतो, छोट्या छोट्याशा गोष्टीला निग्लेक्ट करत राहतो, आणि ते छोट्या गोष्टीनंतर मोठ्या बनून आपल्या समोर येतात. त्यामुळे आपण पहिलं जर याला प्रिपेअर राहिलो तर मग लय इझी होऊन जातं. ट्रेडिंग करणार काय आता, असं असं टायमासोबत सगळं ट्रेंड बिंड सगळं ओळखा सांगतो. 2 ट्रेड घ्यायची मॅक्स, 2 ट्रेड मॅक्स, 2 ट्रेडच्या पुढे जायचं नाही. आता एक परफेक्ट विचारलं तर एका दिवसामध्ये आपण किती ट्रेड घेऊ शकतो, माझं सजेशन एकच असेल, माइंडमध्ये ठेवा किंवा त्या वहीवर लगेच नोट डाऊन करा. तुम्हाला कुणी म्हटलं जरी 2 ट्रेड नंतर एखादा ट्रेड घे, तरी घ्यायचा नाही. इव्हन तुम्हाला फायनान्स मिनिस्टरने जरी कॉल केला पर्सनली, एक काम कर, आज एचडीएफसी लाईफला बाय करून घ्या, मी आज चांगली न्यूज जाणार नाही, घ्यायचं मला ट्रेड, माझा डिसिप्लिन ब्रेक नाही करायचं. 2 ट्रेड काय घ्यायचे माहितीये का, 2 ट्रेड मध्ये एक तर आपलं प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस, तिथं दिवस बंद करायला पाहिजे. आपण जर 5 ट्रेड घेतोय, इथं कसलं बंधन नाहीये, 5 पण घेऊ शकता, 10 घेऊ शकता, कुणी कुणी 20-25 कार्यकर्ते घेतात. मला माहिती आहे, असे काही नमुने असतात, मला स्क्रीनशॉट पाठवतात, सर ओव्हर ट्रेडिंग मुळे मी आज 25 ट्रेड घेतले. 25 ट्रेड माझे महिन्याभरात 25 ट्रेड होत नाहीत. मला कधी कधी 2 महिन्यात 25 ट्रेड होतील कम्प्लीट माझे. मी एक दिवशी ट्रेड घेत असतो, 2 दिवस मला काही भेटलं, मी 2 दिवस बाहेर फिरेन कुठे, पण मी ट्रेड घेत नाही. आणि एक काय होतं माहितीये का, 2 ट्रेडच्या पलीकडे गेलो का, इमोशन्स जास्त येतात. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बरं का, एनर्जीला इम्पॉर्टंट आहे. एनर्जी म्हणजे कशी, पूर्ण आपल्याकडनं आतमधून एनर्जी पाहिजे, आणि एनर्जी पहिल्या ट्रेड नंतर गायब होऊन जाते सगळी. पहिल्या ट्रेडला विचार कर ना,
तुम्ही जर 2-4 हजार क्वांटिटी मारताय आणि ऑलरेडी 15-16 हजार प्रॉफिट दिसतंय, आपल्याला त्यात एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते मॅनेज करण्यामध्ये. मग आपल्याला एनर्जी जर चांगली पाहिजे असेल तर मग आपल्या दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन येणे. आपण जर 4-5 ट्रेड घेतोय तर एनर्जी पण नाही राहत. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, तुम्ही फक्त गव्हर्नमेंटसाठी काम करताय. ऑलरेडी आपण सगळेजण गव्हर्नमेंटसाठीच काम करतोय. फक्त आपण टॅक्सच भरतोय. कुठेही जा तुम्ही, इव्हन पिझ्झा जरी घेतलं तर पहिले टॅक्स मागते 60 रुपये 100 रुपयाचा, नंतर तुमच्या हातात येतं. मग गव्हर्नमेंटची मजा आहे तुमच्यामुळे. ब्रोकर आणि गव्हर्नमेंट, तुम्ही जर 3 ट्रेड घेताय 4 घेताय तर ब्रोकरेज लय लागतं जास्त. ब्रोकरची मजा आहे. ब्रोकर म्हणून तुम्ही 10 ट्रेड घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. लिमिट करायचं 1 ट्रेड, नाहीतर मॅक्स टू मॅक्स 2 ट्रेड. पण माझं तर एक थंब रूल आहे, एकच ट्रेड घ्यायचा. प्रॉफिट झालं वेल अँड गुड, लॉस झाला त्याच्यापेक्षा पण भारी. मग लॉस तर मग आपलं टेस्ट होतं टेम्परामेंट. क्लिअर? येस, परफेक्ट. ट्रेड घेत असताना कोणत्या लेवलला बाय करायचं, अजून आपण काहीच नाही, बाय सेलचं काही बघितलंच नाही. आपण फक्त काय करत चाललोय, शिकत चाललोय इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला जे पुढे गरजेचं. उद्या क्लास नाही राव, रविवारी तरी सुट्टी असू द्या, रविवारी सुट्टी असते क्लास. आता जेवढं शिकवलं तेवढं रविवारी प्रॅक्टिस करून बघा ना तुम्ही. आता उद्याचे दिवस पूर्ण आहे तुमच्याकडे, सकाळी ये बसायचं, 2-4 तास प्रॅक्टिस करायची कमीत कमी. आणि पुढच्या टायमाला मी रविवारी सुद्धा तुम्हाला काही काही काम देऊन टाकन. हा, स्टॉक ऑप्शनला एक्सपायरी असते ना, मंथ एंडला असते ना. मी दुसरं अकाउंट हे बघा, हे झिरोदा आहे माझ्याकडं. मी झिरोदाला लास्ट कधी ट्रेड घेतला मला आठवत नाही, मी बंद करून टाकला. मी धनमध्ये ट्रेड करतो. झिरोदाला लास्ट कधी ट्रेड घेतला आठवतच नाही, एकच घेतो सकाळी ट्रेड. एक ट्रेडला पण मला असं वाटतं आता की स्विंग ट्रेडला हळूहळू शिफ्ट करायला पाहिजे. जेव्हापासून माझं कॅपिटल समजा जर सांगू तुम्हाला रिअलमध्ये 75-80 लाखाच्या पुढे जर नेलं समजा 1-2 महिन्यामध्ये, तर मी ट्राय करेन. समजा कॅपिटल वाढवणार ना, तर मी स्विंग ट्रेडला शिफ्ट होईल. कोण दिवसभर किटकिट करत बसणार राव, लॅपटॉप समोर बसा, आपला जो टाइम आहे तो देत बसा दिवसभर ते स्क्रीन समोर. त्यामुळे ट्राय करेन मी थोड्या दिवसानं एकच शिफ्ट होऊन जाईल डायरेक्ट. मी शनिवारी सुट्टी नाही ठेवत. सर जर टार्गेट आणि एस एल दोन्ही पण हिट झाले तर मग किती वाजता बंद करून घ्या. काम करा, ऐका, 3:15 ब्रोकर बंद करीन, नाही तर तुम्ही पोझिशन तुमची काढून घ्या. टार्गेट नाही झालं, स्टॉप लॉस नाही झालं, हे वर्षातनं 2-3 वेळा होतं, लई वेळा होत नाही असं. आपण एवढे पण काय म्हणतो त्याला, एवढं पण आपलं लक नाही फेवर करत की आपण टार्गेट नाही झालं सर स्टॉप लॉस नाही झालं. एक तर मला वाटतं स्टॉप लॉसच होत असतो 100% आपला, असं काही सिच्युएशन असेल तर. बोलू ना आपण ट्रेडिंग जर्नी बद्दल पण बोलू. 100% काही काही शिकायसारखं असेल तर मी त्यातनं 100% शेअर करेन. पण सध्या आपलं इम्पॉर्टंट कामाचं चालू आहे ना, ते बोलून एंडिंगला बोलू. चालन, डन. चालन. आता उद्या क्लासला सुट्टी आहे बरं का. एसएमसी वगैरे काही इंडियन मार्केटमध्ये काही कामाची नाही. भरपूर जण म्हणता वर्क करते, पण ती निफ्टी 15 बँक निफ्टीमध्ये वर्क करते. पण तरी पण तुम्हाला एसएमसी पेक्षा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे लिक्विडिटीचा. लिक्विडिटी म्हणजे एक प्रकारची हंटिंग. आपल्या लोकांना ट्रॅप केलं जातं, आपण तिथे एंट्री करणार. माझी मेन स्ट्रॅटेजी तीच आहे, तुम्हाला ती शिकवणार आहे मी. सर इंट्राडे कोणत्या कंपनीमध्ये करावं, निफ्टी 50च्या जेवढ्या कंपन्या आहेत टॉप 50 तिथेच काम करायचे. क्रिप्टोचा टायमिंग, क्रिप्टोचा टायमिंग सांगू तुम्हाला, सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत एक टाइम असतो त्यांचा. 6 ते सकाळी 9. त्यानंतर तुम्हाला सांगू का, संध्याकाळी 5 नंतर सुरू होतं तर 11 वाजेपर्यंत चांगला टायमिंग राहतो. हे 2 पिरियड. बोलू ना आपण पुढे याच्याबद्दल. तुम्ही स्टॉक सांगा. रिलायन्स, बरंच आहे, काम करा. लिहून घ्या तुम्हाला कोणत्या स्टॉक्स मध्ये प्रॅक्टिस करायची. रिलायन्स बरं का सगळ्यात पहिलं, टाटा मोटर, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक, हे 4 चार्ट बघायचे घरी जाऊन तुम्हाला. जेवढं जास्त मी बोललोय का, जे काय असेल ते ट्रेंड काय असेल, ही गॅप अप काय, गॅप डाऊन काय, ही हॅमर कॅन्डल अशी का बनती, हे ट्रेंड सर मॉर्निंग सकाळीच का शेअर पळत असेल तो ग्रीन कॅन्डलच का बनतो, कुठं, रिलायन्स, टाटा मोटर, ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक, 4 नाव आहेत, ती घरी जाऊन प्रॅक्टिस करा. चला, बाकी आजसाठी एवढंच. उद्या सुट्टी असेल, मी आज 40च मिनिटाचं लेक्चर घेणार होतो, मला माहिती फिक्स, कारण की माझ्याकडे तेवढी मतलब बाकीचे पण काम आहे, इथून गावाकडे जायचं. मग चला बोलू आपण, काही इशू नाही, परवा दिवशी बोलू. येस, थँक्यू. चलो, गुड नाईट. एंट्री होत नाही स्टॉक ऑप्शन मध्ये, लिमिट ऑर्डर करावी लागते. ती लिमिट ऑर्डर कधी करावी लागते माहितीये का, लिमिट ऑर्डर करावी लागते तुम्हाला जेव्हा एक्सपायरी क्लोज असेल त्या टायमाला. बोलू आपण त्याबद्दल पण. ओके, चलो, गुड नाईट. रेकॉर्डिंग टाका, रेकॉर्डिंग सगळ्याला भेटत. फक्त तुम्ही जॉईन नसताना त्या ग्रुपला, नसेल तर व्हॉट्सअपला हाय टाका, तुम्हाला तो ग्रुप शेअर करतो. चलो, गुड नाईट.